नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गंगाधर गडदे। राज्यभरातील शेतकरी बांधव पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये मागील अनेक महिन्यांपासून आहेत। कारण खरीप हंगामाचा पीक विमा 2025 अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नसताना अधिवेशनामध्ये याबाबतची माहिती आपल्या कृषी मंत्र्यांनी दिली आहे। त्यासोबतच राज्याच्या त्या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने देखील याबाबतची माहिती देण्यात आली असून खरीप पीक विम्याचे पैसे आता वितरण अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळत आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये हे लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरण केले जाणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। आता यामध्ये नक्की कोणत्या शेतकऱ्यांना खरीप पीक विमा अंतर्गत पैसे जमा होणार आहे, त्याबाबत हे वितरण प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे, सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। लक्षात घ्या की मागील अनेक महिन्यांपासून शेतकरी बांधव वारंवार याबाबतची चौकशी करत आहेत की आमचे पीक विम्याचे काय झाले, आमचा पीक विमा कधी जमा होणार। खरं पाहायला गेलं तर खरीप हंगामामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्यानंतर पीक विम्याचे वितरण हे लवकरात लवकर होणे अपेक्षित होतं, परंतु ते अजिबात झालं नाही। त्यासाठी शेतकऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहावी लागत आहे आणि या बाबतीतच माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर शेतकरी मित्रांनो, याबाबत सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे लक्षात घ्या, जानेवारी महिन्यामध्ये या संदर्भात वितरण होणार असे बोललं जात होतं। म्हणजेच की साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या आसपास सांगितलं गेलं की जानेवारी महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होतील, परंतु जानेवारी महिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे वितरण झाले नाही। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया देखील आला नाही। जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना संपला, आता मार्च मध्ये याबाबतचे वितरण होणार असल्याची माहिती आता अधिकृतपणे मिळत आहे। याबाबत कृषी मंत्र्यांनी देखील आपल्या विधानसभेत बोलताना माहिती दिली आहे। त्यासोबतच आपल्या राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देखील या संदर्भातील माहिती आता दिली जाते। कारण लक्षात घ्या, आता क्लेम कॅल्क्युलेशन जे आहे ते क्लेम कॅल्क्युलेशन अंतिम टप्प्यामध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील। साधारणपणे पुढच्या आठवड्यामध्ये हे पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरणाची प्रक्रिया देखील सुरू केली जाणार आहे। आपण पाहिलं की 1 रुपयामध्ये मागील वर्षी जो पीक विमा योजना होती ती योजना बंद केली होती आणि त्यासोबतच या वेळीच्या पीक विमा अंतर्गत काही त्या ठिकाणी बदल देखील करण्यात आले होते। या बदलांबद्दल बोलायचे म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी फक्त एकाच टप्प्यात वितरण केले जाणार आहे। इतर ट्रिगर त्या ठिकाणी काढून टाकले होते, म्हणजे फक्त पीक कापणी प्रयोग एवढ्याच प्रयोगामध्ये त्या ठिकाणी वितरण केले जाणार आहे। कारण आपण पाहिलं होतं की लागवडीचा विषय आला नव्हता, कारण मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान त्यावेळी झालं होतं आणि त्यामुळे यावेळी कोणत्याही प्रकारचे ट्रिगर ठेवण्यात आले नव्हते। एकाच टप्प्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वितरण केले जाणार आहे। यामध्ये कृषी विभाग किंवा कृषी मंत्र्यांच्या वतीने जी सुरुवातीला माहिती दिली होती की 17,500 रुपये हेक्टरी आम्ही किमान शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करू। मग हे 17,500 हेक्टरी मदत शेतकऱ्यांसाठी सध्या शक्य आहे का? तर सध्याच्या घडीलाही वितरण एवढ्या प्रमाणामध्ये होईल असं वाटत नाही। खरे तर व्हायला नक्कीच पाहिजे। लक्षात घ्या, शेतकरी बांधवांचं ज्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं ते नुकसान पाहता 17,500 हेक्टरी तुम्ही देऊ असे सांगितलं होतं। मग हे 17,500 हेक्टरी किमान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणे आवश्यक असणार आहे। सध्या शेतकऱ्यांना याची गरज देखील असणार आहे। शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणावर संकटामध्ये आहे आणि या संकट काळामध्ये पीक विमा कंपन्यांना सरकारने त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने सांगून 17,500 हेक्टरी जे सांगण्यात आलं होतं त्या पद्धतीने शेतकऱ्यांना वितरण व्हावे, अन्यथा हे वितरण जर कमी झाले तर नक्की शेतकरी पुन्हा एकदा नाराज होणार आहे। नक्की शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अन्याय होणार आहे, जो नेहमीच होत आलाय। लक्षात घ्या, विविध माध्यमातून सध्या शेतकऱ्यांवर अन्याय होत सुरू आहे। तो अन्याय शेतकऱ्यांवर या पद्धतीने करूनही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 17,500 रुपये हेक्टरी ठरलं होतं, त्या पद्धतीने तुम्ही वितरण करा, काही ठिकाणी अडचण नाही। आणि जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने तुम्ही पात्र ठेवणे गरजेचं असणार आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे यावेळी अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास 95,000 हेक्टर पर्यंत क्षेत्राचे किंवा शेतीचे नुकसान झाले आहे। पिकांचे नुकसान झाल्याची माहिती ही सरकारच्या कृषी विभागाने दिली होती। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकरी बांधवांचं होत असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वितरण देखील त्याचप्रमाणे त्याच पटीमध्ये होणे गरजेचं असणार आहे। म्हणूनच मी सांगितलं की जे किमान सांगण्यात आलं होतं 17,500 हेक्टरी त्या पद्धतीने तरी वितरण व्हावे। जास्त दिल्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाही, परंतु सरकारने जी अंतिम जी रक्कम सांगितली होती की आम्ही यावेळी शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मदत करू, 17,500 हेक्टरी आम्ही किमान मदत घेऊ, तर त्या पद्धतीने हे वितरण व्हावे। आणि जे वितरण आता पुढच्या हप्त्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे। कारण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला क्लेम कॅल्क्युलेशन अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। तुमच्या पीक विम्याचे किती पैसे जमा हवेत नक्की कमेंट करून सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।
धन्यवाद शेतकरी बांधवांनो.